बाई 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 मी बोलत होते काट्टी चुकली नाही गे काट्टे आजी समजायला का तुले उठणं काय म्हणतो आई सकाळ तो व्हायची बाबा बाबा करता बस नव्हती आता घेतो भामटे त्यावर एक चांगला झाडू आता तुला ठेचत धरून कसं असते तुले म्हणजे तुला सकाळ आणि दुपारचा फरक नाही समजून राहिला 12 वाजले मी कामावून आली काट्टे तू पसरलीच्या पसरली आहे बाई लावतं सकाळी त्याची बोमल निसती ना आहे ना घड्या आहे ना सोमा हा एवढी मोठी घोडमी झाली पण पाय नवणे होऊन राहिले त्याकडून उठता कडे उठा आता तर घेतोच उठा उठ 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 उठली ना आता मार नको बाई मला आता उठले मी कसं असते तू इतक्या वाजेपर्यंत पसरण्यात आता काढतोस तू म्हटलं मुलीचं कामाचं सुख नाही म्हटलं लोकांच्या पोरी पाहिनं किती कामं करते हा त्याचं माया म्हटलं त्याचं कौतुक करता करता थकत नाही म्हटलं मला सांगायला एक उदाहरण नाही आहे तुझ्यावालं हा का बा एक काम करतं म्हणून एवढ्या वाजता उत्सवच्या बाया म्हटलं कामावरच्या किती सांगते मापुरीनं हे केलं मापुरीनं ते केलं ढोकळा केला इडली केली कोणाची पोरगी उत्तप्पे करते कोणाचं काही करते आणि तुला नुसतं झोपणं 12 वाजले मी याली कामावरून पण तुझं झोपणंच नाही झालं हा आणि तुझे काय कौतुक सांगावं मी सांग बरं का माझी पोरगी 12 1 वाजेपर्यंत पसरते मी घरी येईपर्यंत जाईपर्यंत तू पसरली आहे आता तू भांडोळा तर माझ्यासाठी पडलाच असं हा कामाला जात जा आणि तू भांडोळा घासू आणि तुमच्यासाठी स्वयंपाक करून गेली हा एक काम नाही करणं होते तिकडून घराला फणाले मारणं फक्त हा फक्त झोपणं होते घासतो नाही भांडे आता घासतो मार नको मा अंगावर नको बा तू मारतो नेसती मला फिराले आता सुटली का झोपीतून मी आताच उठली आणि मेकअप वगैरे केला आणि निघाली तिला बोलावायला काय नट्टा काय मुरट्टा आता मा घरची नट्टा आले लागन तू आल्या बरोबर मग यायला चालू घरचे काम धंदे कर ना नाही आता तू पसरून उठली म्हणते हे पसरून उठली आता चालल्या गल्ले ना नटून पट्टून त्या पुरी तुम्ही का पुरी जशा जशा भाषीने सारखा उठता मस्तपैकी हा तयाऱ्या करता नट्टा फट्टा करता चालल्या गल्ले हिंडाली हा कामा धंद्याचं काही उलीचही समजत नाही तुम्हाला सकाळी उठा बा कामं करा आपल्या आई कामाला जाते ते नाही आहे तुम्हाला हा माय बापाचा जरासा विचारच नाही आहे काय बापा त्याचे कपडे घालणं नवीन 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 जसे काही करत पत्याच्या पुरी आहे जशा एवढं होतं ना आमच्या माया कामाला जाय तर आम्हाला म्हटलं स्वयंपाक करायला लागे म्हटलं पुरं घराचं सारवण गिरवण करायला लागे आता सारवण लागत तुम्ही एका कामाच्या नाही आहे उठल्या का चालला नट्टा बट्टा केला का चालल्या मा इच्छित बाप रे आत्ता उठली ना तिचं पाय ना राजेश ठाक झाला ना तिचं पहा तुमचं खरं पण आम्हाला काकू जाऊ द्या आम्हाला लय महत्वाचं काम आहे बरं बाहेर जावं लागते आम्हाला किती बेशरम पोरगी आहे माय मी एवढी बोलून राहिली तरी तुमचं खरं काकू पण आम्हाला बाहेर जाऊ द्या म्हणजे तूही बेशरमकीची हदत झाली ना काय घरी हे नाही येत आता हा अगोच्या महापुरीला बैकोन लावलं त्या चला बाहेर इथं यायचं नाही हा नुसती चालली का उठली का सुटली चालली गुपचूप खाले का हे खाले का इथं का पैसे काय झाडायला लागते काय जाय बरं घरी येतो हा मी जातो खरी ना नाही तुला सांगतो दुसरं काही करत जा मा मैत्रिणीला हाकलत नव्हतो ती माझी जिगरी मैत्रीण आहे म्हटलं हा याच्या पुढे जर तिला हाकललं तर पाय बाई हा मी घर सोडून चालली जाईल का तिच्या घरी राहिली जातं का तू मला धमक्या देऊन राहिली का तुला घरी ठेवते काय पाहतो ना तुझी जिगरी मैत्रीण किती तुला घरी जाय बरं तिच्या घरी ठेवते का तुला पोचते का तशी लय कमायची आहे काय ती तुला पोहोचन तिच्या घरी गेली तर आले तुला पोट्टी अशी बाप बेवडं ते तसं हा सारा गाव लवून येते 1 रुपयाचा आधार नाही आहे सारा जीव खाऊन गेला जसं जसं 1 रुपयाचं येईल जा मला हे नाही आहे हातभार नाही आणि कामाचाही हातभार नाही आहे चिंकी वय चिंकी इकडे मी तू जायपर्यंत दारापाशीच लपली होती ये इकडे ते तर खाऊ माहिली ये ना इकडे तिला बोलायची सवय येतो तिला बोलायची सवयच पडली आहे ती आईली काय वाईट बडबड केला हा चांगलंही म्हणून लेकरायला गुन्हा आले काही सांगा बरं हा चांगला दोघी म्हणून राहिले ते आईले सवय आहे असं आहे तसं आहे हा मॅड समजता का तुम्ही दुसऱ्याले हो तुम्ही अर्धवटच ऐकलं आमचं अर्धवट ऐकतं बोलतं अर्धवट पुरंच ऐकलं म्हटलं खोट्या नका बोलू तिनं असं म्हटलं का बा आईले बा सवय आहे पण आई चांगली आहे असं म्हटलं तिनं तू त्याच्यातलं अर्धच ऐकलं झालंच नाही का खाले आणि काय काय निश्चित पोट्टीच्याच मागं लागतं जेव्हा पाहिली तेव्हा हा लहान सगळी पोरं तिला काय काम करायला लागते तिला काय काम करायला लागते हा आपण हे गल्लीने हिंडायचं तिला मस्तपैकी मग शाळेचं मी मस्तपैकी कामाला जातो आणि घरची कामं करतो घरात पैसा आणतो सारं करतो काही बोलतो मी घर चालवतो म्हटलं हा काही बोलून राहिली बाबा पाहिजे कोणी ऐकन इकडले तिकडले लोक तुम्ही घर चालवता हा शुद्धीवर आहे म्हणून तसे बोलून राहिले कधी पैसे असले का बिनशुद्धीवरच असताना तुम्ही घरात आलं कटकट लावता हा मिनिट सुखानं जगून येत जीवाले कसं तुमच्या सुखाचं पडलं मला नाही काय हा सारी जिंदगीची कटकट आहे म्हटलं मामांग हा तुम्ही म्हटलं मस्तपैकी पैसे आले का दर पिता आणि लयता मग घरी येता आता सुधी असले का मग चांगले बोलता आणि तुम्ही म्हणता मीच घर चालवतो हा घर कधीतरी तुम्ही पैसे आणले का घरात हा आणले तर नुसते ढुसले का बस आणि काही लोक काढून घेत तुमच्या खिशातले पैसे कोणी तुमच्या खिशातले पैसे काढून घेतात मला म्हणता पैसे काढले हा घरी येत तर काय तुमचे पैसे कधीतरी खिशात राहते तरी काय काय याची भांडणं ऐकत बसतो चल बाहेर रोज भांडणे गिंडी भांडणं कायला म्हणून राहिली हा माय बाबा बोलून राहिले भांडणं नाही करून राहिली पण म्हटलं मी नाही येत बाई भांडे घासल्याशिवाय माई आई नाही तर मला ठोकवणार ना त्या मग नाही लागत बाई मी नाही येत बाई म्हटलं ना कशी होत चल पोट्टे तिथून नाही म्हणून राहिली ना होय म्हटलं घरी चला बाहेर जबर अशी दबत नाही कधी तोंड येतं मग हा काही बोललं का मग मायला सांगत जाशील ना होय घरी त्या पुरीच्या मागं लागली एवढीशा बस नव्हती त्या लेकराच्या मागं लागत असते का नाही केलं काम तिला जाऊ दे बाहेर तुम्ही भांडे घासा तिला जाऊ द्या हिंडाले बाहेर पोट्टे बाप्पा पोट्टी गेली हा
पा तुमच्या आहे ना ते डोक्यावर बसली पा ते पयाली म्हटलं आता बाहेर आता भांडे कोण घासते तुम्ही घासता काय तर राग करत नको जो हां शरीरासाठी चांगला नाही आहे लय घातक काय बरं हां काहीच नाही आहे बरं राहते घ्या मग मी झाली शांत आणि आणले का मग पैसे तुम्ही कामावरून द्या बरं नाही आल्यावर मी देईन मी तुले आता सध्या काही आहे नाही आल्यावर जाता ना मग तिकडे हां आणि पुरे लावूनच येतात तिकडून घरी येतच नाही ना पैसे कधी हां मला शांत राहा म्हणते शांत कधी राहीन मी ज्या दिवशी तुम्ही पैसे गिशी व्यवस्थित देईन त्या दिवशी हां मला किती म्हटलं 2-2 3-3 का टाईम कामाला जायला लागते तुम्हाला काय हाय हां एक काम शोधायला जायला लागते दुसरं काम शोधायला लागते हां तुम्ही दारू पिता आणि मला काही विचार मला काय बेकार नाही वाटत असं काय असे गलीने लोयतात लेकराले म्हणते म्हटलं कोणी म्हटलं त्या बाबदार बी दे त्या बाबदार बी दे तुम्ही बाहेर तुम्ही कधी आलो का घरी घरी कटकट असते मी चाललो आता बाहेर नाराज दिसतं काय झालं नाही हो माय नाराज गिराज काही नाही बसले आहे बाप्पा तुम्हाला कळ लावाजे काय जावं नेहमीच आहे माय काय सांगू माय घरानं तुले जाऊ दे त्यासाठी आली ती व आम्ही काल तिथे बसलो होतो तर मग बाहेर काय म्हणे बसल्या चालता का म्हणे शेगावले तर म्हणे अशा म्हणे त्या त्याच्या पहिले शिर्डीला जाऊ म्हणे शेगावले म्हणे मग आम्ही म्हटलं बाई शिर्डीचं काही जमत नाही आपल्या इकडं लय पैसे लागते एवढ्या दूर झाले हां शेगाव आपल्या जवळ आहे तेवढ्या पैशात आपलं शेगाव जाणं होते खाणं पिणं राही नाही होते म्हटलं तर आम्ही शेगावले चाललो तू चालतं का हो माय माय जाणं होते हां तुला तर माहीत आहे 2 टाईम मलाच कामाला लागते मलाच घर चालवा लागते हां 1 रुपये उरत नाही हो माय आणि अधिक म्हटलं ते किस्त आहे म्हटलं घेतलेली ते भरा लागते ना पोट्टीसाठी पैसे घेतले होते तर ट्युशनसाठी तर ते भरा लागते ना माय तर काय करतं माय नाही होत माय येणं तुम्ही जा बिचारा मन असलं तर किती काही मन असलं तर जायला भेटते काय हां 1-2 दिवस घरी राहिलं का घरची सोय लागत नाही खायची हा माणूस तर काही आणतच नाही मावर घर आहे सारं लोड मावरच आहे ना मी तुला मा पैसे नेलं असतं माय चालतं का तू माझ्यासोबत मी भरतो ते पैसे जाऊ दे त्याचं टेन्शन घेऊ नको मला त्या एकटीने नेल्यानं होते काय तू माझ्या मैत्रीण व्हायला जवळचे तू नाही तर मला एवढं माहीत आहे तर माझ्या पोरीला घ्या लागते पोरीला न्याय लागते आणि अधिक म्हटलं बाई दुसऱ्या मग तिकडून आल्यावर म्हटलं दुसऱ्या दिवशी खायची सोय नाही राहत हां पैसा लावून ठेवा लागते कामाला गेल्याशिवाय दुसऱ्या दिवशी सोय लागत ते पुरीची हे भरली असते तिकीट आणि ते भरली असते चाल ना माय काय होते पाहायला भेटते त्या निमित्तानं मी भरतो ना पैसे काय म्हटलं तेच लय आहे म्हटलं कोणाचं आहे हो माय तू मैत्रीण माय लय चांगली आहे